हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 12वीच्या CETच्या मुलांसाठी आपण क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 12वीचे स्टेट बोर्डच्या सिलेबसनुसार 1 बाय 1 चॅप्टर घेऊन त्या प्रत्येक चॅप्टरचा हिंट वाईज स्टडी करतोय. सध्या आपले चॅप्टर चालू आहेत प्लांट फिजिओलॉजीचे. त्यामध्ये पहिला चॅप्टर आपण स्टडी करतोय फोटोसिंथेसिस. या फोटोसिंथेसिस चॅप्टरचा पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण हिंट वाईज स्टडी केलेला आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे काय, सोर्स ऑफ O2 फोटोसिंथेसिसमधला कुठला असतो आणि साइट्स ऑफ फोटोसिंथेसिस हे काय आहे, ज्याच्यावर तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की आपण हे जे व्हिडिओ तयार करत आहोत, हे व्हिडिओ आपण स्पेशली हिंट वाईज स्टडी करत आहोत. तुम्ही ज्यावेळेला हा चॅप्टर स्टडी केला असेल थेरीला, त्यावेळेला तुम्हाला हा चॅप्टर थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटला असेल. तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही हे जे व्हिडिओ पाहत असाल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगताना तुम्हाला बऱ्याच हिंट देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना हा चॅप्टर थोडासा सोपा पडेल. आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी जो व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स आपण स्टडी करत आहोत ते सगळ्या पॉईंटवरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण विथ आन्सर व्हिडिओच्या सर्वात शेवटी एक्सप्लेन करत आहोत. प्लस तुम्हाला ह्याच पॉईंटवरती जे एक्स्ट्रा MCQs असतात त्या MCQ प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा लिंक थ्रू दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवत असाल. आणि व्हिडिओ शक्यतो जमला तर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आजचा जो पॉईंट असेल फोटोसिंथेसिसचा सेकंड व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फोटोसिंथेटिक पिगमेंट्स अँड देअर रोल. कारण आपण मागचा जो व्हिडिओ बघितला होता त्यामधला आपला शेवटचा पॉईंट होता साइट्स ऑफ फोटोसिंथेसिस, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की थॅलाकॉइड्समध्ये नंबर ऑफ कॉन्टाझोम्स असतात विच आर ऑल्सो कॉल्ड एज फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, आणि त्याचं फंक्शन काय असेल तर लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. मग असे कोणकोणते फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात की जे लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करू शकतात, ते आपण ह्या पॉईंटमध्ये स्टडी करत आहोत. आता तुम्ही ज्यावेळेला या पॉईंटचा नीटसाठी अभ्यास करत असाल तर नीटसाठी तुम्हाला ह्या सगळ्या फोटोसिंथेटिक पिगमेंटचा नावं म्हणजे नेम्स, त्याचा ऑकरन्स, देन त्याचे फॉर्म्युलाज आणि त्याचे जे टाईप्स पडलेले आहेत हे सगळे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर CET बेसिसवर याचा स्टडी करत असाल तर तुम्हाला यामध्ये त्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. जी तीन नावं आहेत त्यातला पहिला आहे क्लोरोफिल, सेकंड असेल कॅरोटिनॉइड्स आणि तिसरा असेल फायकोबिलिन्स. ही नावं तुमची पाठच असतील. आता दुसरा पॉईंट ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर जमलं तर ह्याचा ऑकरन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कलर तर तुम्हाला माहीतच असतील, ते सुद्धा तुम्ही पाठ केलं तरी काही हरकत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर ह्याचे फॉर्म्युले जर पाठ करायचे असतील तर हे CETसाठी शक्यतो विचारलेले नाही आहेत, कारण आपण जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहिले तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये शक्यतो ह्याचे फॉर्म्युलेज तुमच्याकडनं विचारले जातील अशी अपेक्षा नसते. परंतु या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा कोण असेल तर क्लोरोफिल हे तुम्हाला पण माहिती आहे, कारण क्लोरोफिल हे हा नेहमी फोटोसिंथेसिसमध्ये रिॲक्शन सेंटर असतो. आता का रिॲक्शन सेंटर असतो हे पण तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं, कारण तो डायरेक्टली लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करू शकतो. मग आता CETच्या बेसिसवरती तुम्हाला ह्याच्यामध्ये काय पाठ करायचं आहे तर ह्यांची नावं, यांचे टाईप्स, ह्यांचे फॉर्म्युले आणि यांचा ऑकरन्स. ठीक आहे. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा कोण असेल तर क्लोरोफिल आहे, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल. प्लस तो फॉर्म्युला जर तुम्ही स्ट्रक्चरली काढण्याचा प्रयत्न केला तर स्ट्रक्चरली त्याला हेड आणि टेल असते, कारण त्याचं स्ट्रक्चर काईट लाईक असतं हे पण तुम्हाला माहिती आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न मे बी पडू शकतो की हेडला काय म्हणतात आणि टेलला काय म्हणतात. तर त्याचं हेड असतं ते पोरफायरिन असतं आणि जे टेल असते ती फायटॉल टेल असते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येईल क्लोरोफिल ए, त्याचा फॉर्म्युला तुमचा पाठ असेल. कुठले क्लोरोफिलमधले टाईप्स येतात हे सुद्धा तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सेकंड पॉईंट असेल कॅरोटिनॉइड. कॅरोटिनॉइड 2 प्रकारच्या टाईप्सनी तयार झाला आहे, एक असेल कॅरोटीन, दुसरा असेल झॅन्थोफिल. ठीक आहे. आता कॅरोटिनॉइड हा पॉईंट घेतला तर ह्याच्यामध्ये CETला तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्पेशल आहे. तर हा जो कॅरोटीन आहे हा कॅरोटीन प्लांट्समध्ये कुठल्या प्रेझेंटमध्ये तुम्हाला भेटू शकतो किंवा झॅन्थोफिल कुठल्या प्रेझेंटमध्ये भेटू शकतो, कुठला सोर्स असतो त्याचा. तर तुम्हाला नाव कुठलं लक्षात ठेवायचं आहे तर हा जो कॅरोटीन असतो हा जो कॅरोटीन प्लांट्समध्ये तुम्हाला सापडतो ह्याचा सोर्स कुठला असेल तर मेन बीटा कॅरोटीन. ठीक आहे. आणि त्यानंतर झॅन्थोफिल जर असेल तर झॅन्थोफिल तुम्हाला प्लांट्समध्ये कुठल्या फॉर्ममध्ये भेटू शकतो तर तो असतो ल्युटेन. ही नावं तुम्हाला पाठ करायची जे तुम्हाला CETला विचारली जाऊ शकतात. ह्यानंतरचा तिसरा पॉईंट असेल, तिसरा फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असेल फायकोबिलिन.
जो सुद्धा तयार झाला आहे मेन 2 प्रकारांनी, एक असेल फायकोसायनिन, दुसरा असेल फायकोइरिथ्रिन. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, तर फायकोसायनिन जो आहे हा फायकोसायनिन स्पेशली कुठं सापडतो, तर सियानोबॅक्टेरियामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा, ह्याचे कलर्स वगैरे तुमच्या लक्षात राहिले तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यावर तुम्हाला सीईटीला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण आपण आत्ता पाहिलं की फोटोसिंथेटिक पिगमेंट्स किती प्रकारचे असतात, तर 3 प्रकारचे, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स आणि फायकोबिलिन्स. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या पुस्तकात एक नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आहे अँथोसायनिन. याच्यावरती सीईटीला प्रश्न विचारलेला आहे. मग हा जो अँथोसायनिन आहे, हा अँथोसायनिन कुठल्याही प्रकारचं फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही. मग हे कुठं सापडतं, तर हे स्पेशली कुठं सापडतं, फ्लावर्समध्ये, फ्लावर्सच्या कोरोलामध्ये. म्हणजे कोरोलाला जो कलर आलेला असतो, कोरोला, तर त्यांना जो कलर आलेला असतो, त्याच्या ज्या पाकळ्या असतात फ्लावरच्या, तर त्या पाकळ्यांना काय म्हणतात, कोरोला असं म्हटलं जातं. त्याचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट पेटल्स, हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर त्यांना जो कलर येतो, म्हणजे फ्लावर जे डिफरंट कलरमध्ये आपल्याला दिसतात, हे कलर कशामुळे भेटतात, तर त्या फ्लावरच्या कोरोलामध्ये काय असतात, तर अँथोसायनिन असतो. आणि हा अँथोसायनिन काय करतो, तर फ्लावरला कलर देतो. म्हणजे हा अँथोसायनिन कुठल्याही प्रकारचं फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही. याच्यावर तुम्हाला सीईटीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ह्याचे 4 ऑप्शन दिले जातील आणि तुम्हाला विचारलं जातील की ह्याच्यामधला कुठला फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही आहे, तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे बरेच छोटे छोटे पॉईंट्स पुस्तकात दिलेले आहेत नेचर ऑफ लाईट्सबद्दल. त्याच्यामध्ये तुम्हाला पाठ करायचं असेल तर मग क्लोरोफिल ए इसेन्शियल पिगमेंट का आहे, किंवा सगळ्या ह्या पिगमेंटमध्ये इसेन्शियल पिगमेंट कोणता, असेसरी पिगमेंट्स कोणते, मग का, ह्याच्यावरही तुम्हाला सीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ज्यावेळेला तुम्ही फोटोसिंथेसिस डिटेलमध्ये पाहता, त्यावेळेला तुम्हाला इथं प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की फोटोसिंथेसिस किती टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे, कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन्स होतात. तर आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. 2 रिॲक्शन्स असतात, एक लाईट रिॲक्शन आणि एक डार्क रिॲक्शन. ठीक आहे. आता ह्याचं लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन असेल, त्यातली जी लाईट रिॲक्शन आहे, ही लाईट रिॲक्शन स्पेशली कंप्लीट होताना तिथं काय वापरले जातात, तर फोटो सिस्टीम वापरले जातात, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा, आपण सांगतोय की खूप पॉईंट्स असे आहेत पुस्तकामध्ये जे तुम्हाला पुस्तकामध्ये हायलाईट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला स्वतः रिव्हिजन करून काही पॉईंट्स प्रिपेअर करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता त्यानंतरचा हा जो पॉईंट आहे फोटो सिस्टीम, ही जी फोटो सिस्टीम आहे ही 2 पॉईंटनी तयार झालेली आहे. हे तुम्हाला तुम्ही थेरीला पाहिलेलं आहे. तर फोटो सिस्टीम फर्स्ट, फोटो सिस्टीम सेकंड. आता तुम्हाला सीईटीला इथे कुठला पॉईंट लक्षात ठेवायचा, तर ही जी फोटो सिस्टीम आहे ह्यांची वेवलेंथ कुठली असते, तर फर्स्टची आहे 700 nm आणि सेकंडची असेल 680 nm. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त सीईटीला आणखीन कुठला क्वेश्चन पडू शकतो, तर ही जी फोटो सिस्टीम आहे ही फोटो सिस्टीम कशाने तयार झाली, तर ही फोटो सिस्टीम 2 पार्टनी तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट असतो कोर कॉम्प्लेक्स आणि दुसरा असतो लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता याच्यावर सीईटीला एवढं डिटेल क्वेश्चन विचारले जात नाही, पण नीटला ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला इथं काय पाठ करायचे, तर कोर कॉम्प्लेक्स आहे हा कशाने तयार झालेला आहे, तर काही स्पेसिफिक क्लोरोफिल ए असतात आणि इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स असतात, जसं की तुम्ही ते लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शनमध्ये स्टडी करणार आहात. त्यानंतर लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे तो कशापासून तयार झाला आहे, तर 200 क्लोरोफिल ए असतात, 50 क्लोरोफिल बी असतात, 50 कॅरोटिनॉइड्स असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ही जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत आणि याच्या व्यतिरिक्त नेचर ऑफ लाईटमध्ये पण पुस्तकामध्ये काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत की क्लोरोफिल ए हा रिॲक्शन सेंटर असतो, मग त्याच्या कुठल्या कुठल्या स्टेट्स असतात, हे सगळे छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला पुस्तकात पाहून प्रिपेअर करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता ह्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहूया, लाईट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठले पॉईंट सीईटीला विचारले जाऊ शकतात. आता पाहूया लाईट रिॲक्शन. पण त्या अगोदर आपल्याला एक डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे, जिचं नाव आहे फोटो फॉस्फोरायलेशन. जसं तुम्ही ह्याच्या अगोदर आणखीन एक डेफिनेशन स्टडी केली होती, फोटोलायसिस ऑफ वॉटर. तर फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे काय, तर स्प्लिटिंग ऑफ वॉटर, जे फोटोसिंथेसिस होत असतं. हे डॉक्टर हिल्स यांनी काय केलं आहे, रॉबर्ट हिल्स यांनी काय केलेलं आहे, ते प्रूव्ह केलेलं आहे. आता ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर याचं मिनिंग जर पाहिलं तर फोटो मीन्स लाईट, बरोबर, आणि फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर सिंथेसिस ऑफ अ फॉस्फेट ग्रुप. आता इथे एक डेफिनेशन काय येणार आहे, तर ही एक अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये ATP जो असतो हा ATP सिंथेसाइज केला जातो. तो कुणापासून, तर ADP आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस होत असते ही प्रोसेस कधी होत असते, तर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल ए. म्हणजे तुम्हाला इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, ज्याच्यावर तुम्हाला सीईटीला 100% क्वेश्चन येऊ शकतो की फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय,
तर एक एनर्जीचा सोर्स असतो. म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे की सेल्समध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी जी मेटाबॉलिक एनर्जी लागते ती एनर्जी स्पेशली ATP आणि NADPH2च्या फॉर्ममध्ये असते. त्यातल्या त्यात ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जीचा खूप वापर केला जातो. मग ती ATP कुठल्या प्रोसेसने तयार होते, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, फॉस्फोरायलेशन. आणि जर ती एनर्जी इन द प्रेझेन्स ऑफ लाईट होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज अ फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणजे फोटोफॉस्फोरायलेशनची डेफिनेशन काय येणार आहे, तर सिंथिसिस ऑफ ATP. बघा, ATPचं सिंथिसाइज होणं, ATP तयार होणं फ्रॉम ADP अँड 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट. मग आता ATPचा फुल फॉर्म काय हे सुद्धा तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं. ATPचा फुल फॉर्म ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि याच्यामध्ये जेवढे फॉस्फेटचे ग्रुप असतील त्याच्यावरून ती ATPचा नंबर ठरत जातो, हे तुम्हाला पण माहीत आहे. म्हणजे ADPचा फुल फॉर्म काय असेल, ॲडेनोसिन डायफॉस्फेट. आणि याच्यामध्ये एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड झाला की डायचा ट्राय होतो, सो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर ATPचं सिंथेसिस होणं. ठीक आहे. आता त्यानंतरच आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, लाईट रिॲक्शन. आता लाईट रिॲक्शन जर पाहायला गेला तर लाईट रिॲक्शन 2 पॉईंटमध्ये कव्हर होते. एक असेल सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरी असेल नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता थेरॉटिकली तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल की ह्या दोन्ही सायकल पार्ट करा, तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात. तर आपण आता काय करणार आहोत, आता ही पूर्ण सायकल तुम्हाला आहे तशी तर पेपरला विचारणार नाही आहे, स्केच अँड लेबलला किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनला. तर तुम्हाला आता काय करायचं आहे की ह्या दोन सायकल आहेत, या सायकलमधले सर्वात महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ना, एवढे फक्त लक्षात ठेवायचे. सो आपण आत्ता जो स्टडी करणार आहे तो स्टडी कसा करूया, कंपॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या इझिली लक्षात राहू शकतं. तर आता ज्यावेळेला तुम्ही सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन पाहता, सायक्लिक का म्हटलेलं आहे, तर जी एनर्जी इमिट होतीये कुठून, तर मेन सोर्स कोण आहे, फोटोसिस्टीम फर्स्ट, ज्याचं मेन फंक्शन काय असतं, ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी. ठीक आहे. म्हणजे हे दाखवलेलं असणार आहे, हे काय असणार आहे, लाईट असणार आहे. आणि लाईट कुठल्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब केली जाते, तर फोटॉनच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब केली जाते. मग हा जो आहे हा रिॲक्शन सेंटर आहे, जिथं फोटोसिस्टीम फर्स्ट म्हणजे सायक्लिकमध्ये काय केली आहे, तर फोटोसिस्टीम फर्स्ट यूज केलेली आहे, जी काय करते, लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करते. आणि इथून जी एनर्जी इमिट केलेली असते ती एनर्जी रिटर्न कम बॅक टू द रिॲक्शन सेंटर. म्हणजे जी एनर्जी इमिट होतीये ती पुन्हा फिरून तिथेच येते, म्हणून ह्या सायकलला काय म्हटलंय, सायक्लिक. आणि ही एनर्जी रिटर्न येत असताना मध्ये मध्ये काय करते, ATPचं सिंथेसिस करते, म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हटलंय, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ह्याच्या अपोजिट तुम्ही दुसरी सायकल पाहिला तर दुसऱ्या सायकलचं नाव काय सांगितलं आपण, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग नॉन सायक्लिक म्हणजे काय असणार आहे, तर इथून जी एनर्जी इमिट होतीये, रिमूव्ह केली जाते, तर ती जी एनर्जी आहे ही एनर्जी पुन्हा रिटर्न बॅक रिॲक्शन सेंटरकडे येऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मध्ये मध्ये काय होतात, ATP सिंथेसाइज केलं जाते, म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हटलंय, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता सेकंड पॉईंटमध्ये काय येईल बघा, कंपॅरेटिव्ह. सायक्लिक रिॲक्शन पाहिली तर सायक्लिक रिॲक्शन सुरू होते फोटोसिस्टीम फर्स्टपासून. एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा झाले की ते इमिट होतात, मग ते 1 बाय 1 इलेक्ट्रॉन कॅरियर करून मेन प्रोटीन्सकडे पाठवले जातात. मग त्याच्यामध्ये FRS असेल, फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स असेल, देन फेराडॉक्सिन असेल, सायटोक्रोम B6 असेल, सायटोक्रोम F असेल आणि प्लास्टोसायनिन असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स कोणते आणि मेन रेड प्रोटीन कोणते, आयर्न कंटेनिंग रेड प्रोटीन कोणते, तर याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स असतात ते आहेत FRS, सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F. ठीक आहे. म्हणजे ही जी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे ही सायकल फक्त 3च प्रोटीनमध्ये फिरते. पहिला असेल रिॲक्शन सेंटर, तिथून ती एनर्जी पास होते FRकडे, फेराडॉक्सिनकडे, आणि तिथून ती एनर्जी जाते प्लास्टोसायनिनकडे, आणि तिथून ती एनर्जी पुन्हा रिॲक्शन सेंटरकडे येते. मग तुम्हाला CTला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमधले इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड कोणते, तर त्याचा आन्सर असेल FRS, सायटोक्रोम B6 आणि सायटोक्रोम F. आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन कुठला विचारला जाऊ शकतो, तर इथे किती ATP फॉर्म केले जातात, तर इथे ATP 2 फॉर्म केले जातात. आता तुम्हाला तिसरा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की ATP कधी फॉर्म होते, म्हणजे कुठली प्रोसेस होत असताना ATP फॉर्म होते, तर इथे येणार आहे फेराडॉक्सिन इज कन्वर्टेड इंटू सायटोक्रोम B6, त्या दरम्यान एक ATP फॉर्म होते, आणि सायटोक्रोम B6 इज कन्वर्टेड इंटू F, त्या दरम्यान एक ATP फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामधले तुम्ही ज्यावेळेला सिग्निफिकन्स पाहता त्यावेळेला इथं काय होते, एकतर एनर्जी रिटर्न बॅक येते आणि दुसरा पॉईंट काय येणार आहे, ATP फॉर्म होते. ठीक आहे. त्यानंतरचा सेकंड पॉईंट असेल, दुसरी रिॲक्शन असेल
नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे पहा, ॲज अ कम्पेअर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायक्लिकमध्ये 2 फोटो सिस्टीम्स वापरल्यात हे तुम्हाला माहिती आहे. ती दोन्हींचं काय फंक्शन असणार आहे, ॲब्सॉर्ब सनलाईट, बरोबर, इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. आता 2 फोटो सिस्टीम वापरल्यात कुठल्या, तर फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड. दोघांच्या वेवलेंथ तुम्हाला माहिती आहे. लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर एक पर्टिक्युलर लिमिटपर्यंत एनर्जी ॲब्सॉर्ब होते, नंतर ती एक्स्ट्रा एनर्जी इमिट केली जाते. एनर्जी इमिट केल्यानंतर जसं इथं पहिला कोण असतो FRS एनर्जी ॲब्सॉर्ब करायला, तसं इथं फर्स्ट असतो कोएन्झाइम क्युनॉन असतो. हे तुम्हाला पाठ करायचं, तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिथून ती एनर्जी पास कशी होते, तर कोएन्झाइम क्युनॉनकडून प्लास्टोक्विनॉनकडं, तिथून सायटोक्रोम B6, तिथून सायटोक्रोम F, देन प्लास्टोसायडिन. ठीक आहे. आता प्लास्टोसायडिनपाशी आल्यानंतर एनर्जी रिटर्न फोटो सिस्टीम सेकंडकडे येत नाही आहे, तर ती एनर्जी पुढच्या सिस्टीमकडे पास होते आणि तिथून ती एनर्जी पुन्हा इमिट केली जाते. आणि ती कोण एक्सेप्ट करतं, सेकंड सोर्स कुठला असेल तर FRS फेरडॉक्झिन रिड्युसिंग सबस्टन्स. तिथून ती एनर्जी पास होते फेरडॉक्झिन, तिथून NADP तुम्हाला माहितीच आहे. आपले डॉक्टर अर्नॉन होते, त्यांनी हा एक इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड शोधून काढला जो हायड्रोजन ॲक्सेप्टरचं काम करू शकतो, ज्याचा फुल फॉर्म होता निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. मग इथं आल्यानंतर ही एनर्जी काय होते, ही एनर्जी इथंपर्यंत आल्यानंतर इथे फोटोलायसिस ऑफ वॉटर होतं. फोटोलायसिस ऑफ वॉटरमध्ये जे 4 वॉटर मॉलिक्युल्स असतात हे स्प्लिट होतात. स्प्लिट झाल्यानंतर जो पॉझिटिव्ह असतो H+ तो NADPकडे अट्रॅक्ट होतो, तो मिक्स होतो आणि लास्ट ह्याचा नॉन सायक्लिकमध्ये जो लास्ट प्रोडक्ट फॉर्म होतो तोच तो NADPH2. हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळेला हा गोंधळ होतो की याचा शेवट कुठं होतो, तर परत ही सायकल फिरून इथं झाली आहे, तर तसं नाही आहे. तर ही सायकल इथून फिरून पुन्हा इथं स्टॉप झाली आहे, म्हणजे नॉन सायक्लिकचा एंड कुठला असणार आहे, NADPH2. मग राहिलेला जो 4OH- असतो, हा 4OH- काय करतो, रिअरेंज होतो. त्यातली एनर्जी असेल ती फोटो सिस्टीम सेकंडकडे पुन्हा पास केली जाते आणि राहिलेला जो OH+ असतो हा रिअरेंज होतो आणि 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होऊन एक ऑक्सिजन काय होतो, रिलीज होतो. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कुठले लक्षात ठेवायचे, तर किती ATP फॉर्म होतात, तर एकच ATP फॉर्म होते. कुठे फॉर्म होते, तर इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्समध्ये. परत दुसरा प्रश्न येतो की मग ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर्स कंपाऊंड कोणकोणते आहेत, तर लक्षात घ्या, कोएन्झाइम क्युनॉन, सायटोक्रोम B6, देन सायटोक्रोम F, त्यानंतर FRS फेरडॉक्झिन रिड्युसिंग सबस्टन्सेस आणि लास्टला पॉईंट कुठला येणार आहे, NADP. हे जे सगळे आहेत हे काय असणार आहेत, तर इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स आहेत आणि एनर्जी एकच फॉर्म होते. ठीक आहे. आणि याचा सिग्निफिकन्स पाहिला तर ह्याच्यामध्ये काय फायदा होतोय, तर एक ATP फॉर्म होते आणि लास्टली काय फॉर्म होतोय, NADPH2. तर तुम्ही काय करणार आहात, याच्यावरचे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण ह्या 2 सायकल अशा आहेत की ज्या तुम्हाला याच्यावरचे 100% क्वेश्चन मिळवून देऊ शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या पॉईंट्समध्ये कोणतीही क्युरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या फ्रेंड्समध्ये हे शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.